प्रशासन या ठिकाणी कुठलीही उपाययोजना नाही आहे प्रशासनाची। अनेक लोक या पूरग्रस्तावरून बाहेर काढलेले आहेत, त्यांना यशवंतराव चव्हाण या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, परंतु स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी कुठलीही पाण्याची व्यवस्था नाही, नाश्त्याची, जेवणाची, लहान मुलांच्या बिस्किटाची याची त्याची तरी साधारणपणे सोय करायला हवी होती। मी प्रत्येक वेळेस प्रशासनाला कॉल केलेले आहेत। इथे नदीला आलेल्या पुरामुळे पाणी थेट लोकांच्या घरात शिरलं आहे। अनेकांचं घर पाण्याखाली गेलेलं आहे। घरातलं सामान, धान्य, कपडे आणि रोजच्या वापराच्या वस्तू सगळं पाण्यात गेलं आहे। अनेकांना घर सोडून बाहेर पडावं लागलं आहे। हे आहे पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमधील जगताप नगर। जगताप नगरमध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे। संततधार पावसामुळे घराघरामध्ये आणि पूर्ण नगर मोहल्ल्यामध्ये पाणी शिरून लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। खऱ्या अर्थानं पूर्णपणे जगताप नगर पाण्याखाली गेले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आपण पाहतोय की हे जगताप नगर थेरगावमधील पूर्ण पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकांचे या ठिकाणी खूप हाल होत आहेत। इथल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे आर्त हाक मारून मदत मागितलेली आहे। तात्काळ मदतीसाठी प्रशासनानं धाव घेऊन या ठिकाणी इथल्या नागरिकांना दिलासा दिला पाहिजे। सध्या ही परिस्थिती असताना देखील प्रशासन योग्य पद्धतीनं याकडे लक्ष देत नाही असं स्थानिक नागरिकांचं गाऱ्हाण आहे। आपण पाहतोय की गेल्या 3 दिवसापासून पिंपरी चिंचवड पुण्यासह बहुसंख्य महाराष्ट्रामध्ये पावसाची संततधार चालू आहे, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 3 दिवसापासून सततचा पाऊस आणि आज पुण्याला सतर्कतेचा इशारा दिलेला असताना पाऊस तर प्रचंड आहे। त्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती उपाययोजना म्हणून येथील रहिवाशांचं स्थलांतर करणं गरजेचं होतं, परंतु तसं केलेलं दिसत नाही। आपण पाहतोय की थेरगावमध्ये जगताप नगर हा जो एरिया आहे, पवना नदीच्या कडेला वसलेला हा जगताप नगर, या जगताप नगरमध्ये रेसिडेन्शियल एरियात रहिवासी भागामध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे। इथले नागरिक आता धोक्यामध्ये आहेत आणि अशा धोकेदायक परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून योग्य त्या बोटी पुरवल्या गेलेल्या नाहीत, योग्य ती माणसं प्रशासनाची या ठिकाणी मदत करण्यासाठी आलेले नाहीत, अशा पद्धतीचं म्हणणं इथल्या स्थानिक नागरिकांचं आहे। इथल्या नागरिकांशी चर्चा केल्यानंतर प्रशासनाला वारंवार फोन करून प्रशासनाशी वारंवार संपर्क करून एक बोट पाठवलेले आहे असं इथल्या एका स्थानिक नागरिकांना सांगितलं, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जगताप नगर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं असताना एक बोटीने काही होणार नाही। इथल्या लोकांचं तात्काळ स्थलांतर करण्यासाठी, रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी किंवा अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काही बोटींची गरज आहे आणि काही मॅनपॉवरची गरज आहे, परंतु या ठिकाणी मदत करण्यासाठी तेवढ्या प्रमाणात प्रशासनाकडून मॅनपॉवर पुरवली गेलेली नाही किंवा एक बोटीच्या वर बोट पुरवली गेलेली नाही। या ठिकाणी लोक मदतीच्या अपेक्षेनं प्रशासनाकडे पाहत आहेत। आपण येथील स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते ऐकून घेऊयात। आम्ही सध्या थेरगावच्या जगताप नगरमध्ये आहोत। इथे नदीला आलेल्या पुरामुळे पाणी थेट लोकांच्या घरात शिरलं आहे। अनेकांचं घर पाण्याखाली गेलेलं आहे। घरातलं सामान, धान्य, कपडे आणि रोजच्या वापराच्या वस्तू सगळं पाण्यात गेलं आहे। इथले लोक खूप अडचणीत आहेत। लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचे खूप हाल होत आहेत। अनेकांना घर सोडून बाहेर पडावं लागलं आहे। आमची पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे, कृपया या भागाकडे तातडीने लक्ष द्या। इथल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करा, जेवण आणि पिण्याच्या पाण्याची सोय करा। जिथं गरज आहे तिथे तात्काळ बचाव पथक आणि बोटी पाठवा, जेणेकरून अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढता येईल। नमस्कार, मी गणेश जगताप, थेरगाव गावठाण जगताप नगर या ठिकाणचा स्थानिक रहिवासी। मी या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो, आज जो संततधार पावसाची जी धार चालू आहे, त्या पावसामुळे आज या जगताप नगर या ठिकाणी पूर्ण पावसाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे टू व्हीलर बघते तुम्ही कशा परिस्थितीत टू व्हीलर पण सगळ्या पाण्याखाली गेलेले आहेत। प्रशासन या ठिकाणी कुठलीही उपाययोजना नाही आहे प्रशासनाची। अनेक लोक या पूरग्रस्तावरून बाहेर काढलेले आहेत, त्यांना यशवंतराव चव्हाण या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, परंतु स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी कुठलीही पाण्याची व्यवस्था नाही, नाश्त्याची, जेवणाची, लहान मुलांच्या बिस्किटाची याची त्याची तरी साधारणपणे सोय करायला हवी होती। मी प्रत्येक वेळेस प्रशासनाला कॉल केलेले आहेत, अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय। बोटीची मी मागणी करतोय,
बोट ह्याच्यासाठी पाहिजे की ज्यांची घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत त्यांचं जे अन्नधान्य आहे, जे महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या वाचल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांचं नुकसान होऊ नये. त्यासाठी मी प्रयत्न करतो, परंतु बोट देखील अजूनपर्यंत आलेली नाही आहे. बोटीला कमीत कमी मी 3 ते 4 तास फोन करतो, पण बोट पण या ठिकाणी उपलब्ध होत नाही आहे. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडे इथल्या नागरिकांनी मदतीची अपेक्षा केलेली आहे, मदतीची आर्त हाक मागितलेली आहे. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.